नमस्कार मित्रांनो, तर मी आज कर्जमुक्ती योजनाची खूपच आनंदाची माहिती घेऊन आलेलो आहे. ती तुम्हाला ऐकून खूपच आनंद होईल. टोटल लोन वाईवर महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना एक महत्त्वपूर्ण आणि लाभदायक उपक्रम ठरला आहे. या योजनेमुळे लाखो शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळाली असून त्यांच्या जीवनमानात सुधारणा होण्यास मदत झाली आहे. आज आपण या योजनेबद्दल सविस्तर माहिती घेऊया. योजनेचे स्वरूप आणि उद्दिष्टे. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना ही महाराष्ट्र सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे पीक कर्जाची नियमित परतफेड करण्यास शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे आणि आर्थिक सहाय्य करणे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना 50,000 रुपयापर्यंत प्रोत्साहनपर लाभ दिला जाईल. लाभार्थ्यांची संख्या आणि वितरण निधी. आत्तापर्यंत या योजनेचा लाभ 14.5 लाख शेतकऱ्यांना मिळाला आहे. 2017 ते 18 आणि 2018 ते 19 या 3 वर्षांमध्ये कोणतेही 2 वर्ष बँकेकडून पीक कर्जाची उचल करून नियमित परतफेड केलेल्या 14,50,000 शेतकऱ्यांना एकूण 5,310 कोटी रुपयांचा लाभ देण्यात आला आहे. ही आकडेवारी या योजनेच्या व्यापक प्रभावाच्या प्रतीक आहे. नुकतेच झालेले वितरण. अलीकडेच या योजनेअंतर्गत 11,836 शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 46 कोटी 70 लाख रुपयांचा प्रोत्साहनपर लाभ जमा करण्यात आला आहे. हे वितरण विशेषतः सणासुदीच्या काळात मदत करणारा आहे, ज्यामुळे त्यांच्या आर्थिक गरजा भागवण्यास मदत होईल. आधार प्रमाणीकरणाचे महत्त्व. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार प्रमाणीकरण अत्यंत महत्त्वाचे आहे. ज्या शेतकऱ्यांनी मागील महिन्यात आधार प्रमाणीकरण केले आहे त्यांनाच हा लाभ मिळाला आहे. थापिक आणि शेतकरी या योजनेपासून वंचित राहिले आहेत कारण त्यांना आधार प्रमाणीकरण केलेले नाही. राज्य सरकारने या शेतकऱ्यांना लवकरात लवकर आपले आधार प्रमाणीकरण घेण्याचे आवाहन केले आहे. आधार प्रमाणीकरणासाठी दिलेली मुदत. शासनाने सर्व शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरणासाठी 12 ऑगस्ट ते 30 सप्टेंबर या कालावधीत संधी दिली होती. या कालावधीत ज्या शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केले ते या योजनेसाठी पात्र ठरले आहेत. त्यांच्या खात्यात 1 ऑक्टोबर रोजी या निधी जमा करण्यात आला आहे. वंचित शेतकऱ्यांसाठी पुढील योजना. 33,356 शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरण न केल्यामुळे ते ऑगस्ट महिन्यात या योजनेपासून वंचित राहिले. तथापि सरकारने या शेतकऱ्यांना पुन्हा संधी देण्याचे आश्वासन दिले आहे. जे शेतकऱ्यांना लवकरात लवकर आधार प्रमाणीकरण करतील त्यांनासुद्धा या योजनेचा लाभ मिळणार आहे. मदत. शेतकऱ्यांच्या वारसांसाठी तरतूद. या योजनेत एक महत्त्वाची तरतूद म्हणजे मयत शेतकऱ्यांच्या वारसांना मिळणार लाभ. जे शेतकरी आधार प्रमाणीकरण करण्यापूर्वी मयत झाले अशा सर्व शेतकऱ्यांच्या वारसांची नावे योजनेच्या पोर्टलवर समाविष्ट करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेनंतर आधार प्रमाणीकरण करून योजनेचा लाभ देण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. या तरतुदीमुळे मयत शेतकऱ्यांच्या कुटुंबांना देखील या योजनेचा लाभ मिळू शकेल. योजनेचे भविष्यातील स्वरूप. राज्य सरकारने स्पष्ट केले आहे की या योजनेचा लाभ पुढेही दिले जाईल. विशेष म्हणजे जे शेतकरी पुढे कर्ज घेऊन नियमित परतफेड करतील त्या शेतकऱ्यांना देखील असे अनुदान दिले जाईल. यामुळे शेतकऱ्यांना नियमित कर्जफेडीसाठी प्रोत्साहन मिळेल आणि आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल. नंबर 1. आर्थिक मदत. या योजनेमुळे शेतकऱ्यांना थेट आर्थिक लाभ मिळेल, ज्यामुळे त्यांच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी मदत होईल. नंबर 2. कर्जफेडीस प्रोत्साहन. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळते, ज्यामुळे कर्जबाजारीपणा कमी होण्यास मदत होईल. नंबर 3. सणासुदीत मदत. या योजनेचा लाभ सणासुदीच्या काळात मिळत असल्याने शेतकऱ्यांना त्यांच्या सामाजिक आणि धार्मिक कर्तव्य पार पाडण्यास मदत होते. नंबर 4. शेतकऱ्यांचा विकास. या योजनेमुळे शेतकऱ्यांना स्थैर्य मिळते, ज्यामुळे ते शेतीत अधिक गुंतवणूक करू शकतात. नंबर 5. ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना. शेतकऱ्यांच्या हातात अधिक पैसे आल्याने ग्रामीण भागातील खर्च वाढतो, ज्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळते. आव्हान आणि सुधारणांची गरज. या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीवर काही आव्हाने आहेत. नंबर 1. आधार प्रमाणीकरण. अनेक शेतकरी आधार प्रमाणीकरणाअभावी या योजनेपासून
वंचित राहतात. यांसाठी जागरूकता वाढणे आणि प्रक्रिया सुलभ करणे आवश्यक आहे. नंबर 2, माहितीचा अभाव. काही शेतकऱ्यांना या योजनेबद्दल पुरेशी माहिती नसते. यासाठी व्यापक प्रसार आणि शिक्षण मोहीम राबवण्याची गरज आहे. नंबर 3, बँक प्रणालीशी जोडणे. सर्व शेतकऱ्यांचे बँक खाते असणे आणि अद्ययावत असणे महत्त्वाचे आहे. नंबर 4, डिजिटल साक्षरता. ऑनलाईन अर्ज भरणे आणि प्रक्रिया समजून घेण्यासाठी डिजिटल साक्षरता आवश्यक आहे. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना ही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक वरदान ठरली आहे. या योजनेमुळे लाखो शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळाली असून त्यांच्या जीवनमानात सुधार झाली आहे. तथापि या योजनेच्या यशस्वी अवलंबनासाठी काही आव्हानांवर मात करणे आवश्यक आहे. आधार प्रमाणीकरण, माहितीचा प्रसार, बँक सुविधांचा विस्तार आणि डिजिटल साक्षरता वाढणे या गोष्टीवर लक्ष केंद्रित केल्यास या योजनेचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू शकेल. शेवटी ही योजना केवळ आर्थिक मदत देण्यापूर्वी मर्यादित नाही, तर ती शेतकऱ्यांमध्ये आर्थिक शिस्त आणि नियमित कर्जफेडीची सवय लावण्यासही मदत करते. यामुळे दीर्घकालीन दृष्टीने शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यास आणि शेतकरी क्षेत्रांच्या विकासास हातभार लागेल. तर मित्रांनो, ही कर्जमुक्तीची योजना खूपच तुम्हाला आनंदी वाटली असेल. लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.